भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा जिले के साकोली तहसील से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां बाघ के हमले में घायल महिला की इलाज के दौरान मौत हो गई है। इस घटना के बाद पूरे इलाके में दहशत और गुस्से का माहौल है। उमरझरी गांव की रहने वाली 50 वर्षीय माया रामकृष्ण सोनवने को कुछ दिन पहले बाघ ने हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया था। उन्हें नागपुर के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया था, जहाँ 1 अप्रैल की रात करीब 10 बजे उनकी मौत हो गयी। घटना के बाद वन विभाग ने तुरंत कार्रवाई करते हुए 2 अप्रैल को पीड़ित परिवार को 10 लाख रुपए का मुआवजा दिया और शेष 15 लाख रुपए एक सदस्य को सरकारी नौकरी तथा दर्ज मामलों को वापस लेने का आश्वासन दिया है। वन विभाग ने 2 दिनों के भीतर हमलावर बाघिन को पकड़ने का दावा किया है। वहीं अगर प्रशासन अपने वादे पूरे नहीं करता है तो ग्रामीणों ने बड़े आंदोलन की चेतावनी दी है। फिलहाल पूरे इलाके में तनाव का माहौल बना हुआ है। उमरझरी गांव में बाघ हमले के विरोध में हुए आंदोलन के बाद पुलिस ने 12 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस कार्रवाई के बाद गांव में नाराजगी और बढ़ गई है। साकोली के उपविभागीय पुलिस अधिकारी ने जानकारी देते हुए बताया कि आंदोलन के दौरान कानून व्यवस्था प्रभावित होने के चलते 12 लोगों पर मामला दर्ज किया गया है। गाँव वासियों ने इस कार्रवाई का विरोध करते हुए दर्ज मामलों को तत्काल रद्द करने की मांग की है। उनका कहना है कि वे केवल अपनी सुरक्षा और न्याय की मांग को लेकर शांतिपूर्ण आंदोलन कर रहे थे। SDPO साकोली ने कहा कि ग्रामीणों की मांग को गंभीरता से लिया जा रहा है और इस संबंध में वरिष्ठ पुलिस अधिकारियों से चर्चा की जाएगी। आगे की कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के निर्देश के अनुसार की जाएगी। गुन्हा दाखल झालेला आहे, कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे? 29 मार्च 2026 रविवारी गावकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी गावकऱ्यांनी रस्ता रोको केला होता। यामध्ये गावकऱ्यांच्या मागण्या वैध होत्या पण यामध्ये रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे टोटल 12 गावकरी आणि काही असा आम्ही गुन्हा दाखल केला होता रस्ता रोको आंदोलन। त्यानंतर त्यासाठी भारतीय न्याय संहितामधील कलम आहे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे त्यामधील कलम आहे, त्यानंतर गुन्हा दाखल केला होता। यामध्ये आम्ही तपास करू, अजून आम्ही कोणालाही स्टेटमेंट साठी वगैरे बोलवलं नाही। आणि कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तपास केल्यानंतर पोलिसांना अधिकार राहतो की चार्जशीट दाखल करताना त्यामध्ये प्रकार राहतात की अफायनल करणे किंवा क फायनल करणे किंवा दोषारोपपत्र दाखल करणे। तर आम्ही त्यामध्ये योग्य तपास करू, अफायनल करू किंवा क फायनल करू, त्यानुसार योग्य ती कारवाई आम्ही करू, कायदेशीर कारवाई। गावकऱ्याचा म्हणणं आहे का आता ते गुन्हा आम्ही रद्द करावा? यामध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू नक्की। मी इथे विश्वास देतो सर्व गावकऱ्यांना आणि त्यानुसार योग्य कारवाई करू। काही हे करण्याचं कारण नाही की पोलीस गावकऱ्यांच्या विरोधात वगैरे आहेत, असं वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ आणि त्यानुसार कारवाई करू। गौरतलब है कि उमरझरी गांव में हाल ही में बाघ के हमले की घटना के बाद से ग्रामीणों में भारी आक्रोश है। इसी के चलते लोगों ने रास्ता जाम कर विरोध प्रदर्शन किया था। उमरझरी गांव में बाघ हमले के विरोध में हुए आंदोलन के बाद पुलिस ने 12 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस कार्रवाई से गांव में नाराजगी और ज्यादा बढ़ गई है और ग्रामीणों में आक्रोश का माहौल बना हुआ है। बाघ के लगातार हमलों के बाद वन विभाग अब पूरी तरह एक्शन मोड में है। फॉरेस्ट टीम पिछले 3 दिनों से लगातार सर्च ऑपरेशन चला रही है। ड्रोन कैमरे से निगरानी, दिन रात सर्च ऑपरेशन जारी। पूरी टीम के साथ इलाके की घेराबंदी की गई है। वन विभाग की टीम रात के समय भी ड्रोन कैमरों की मदद से बाघ की गतिविधियों पर नजर रख रही है ताकि जल्द से जल्द उसे ट्रैक कर पकड़ा जा सके। फॉरेस्ट अधिकारी रिजवी ने बताया कि 24 घंटे के भीतर बाघ को पकड़ने की पूरी कोशिश की जा रही है। लगातार हो रहे हमले और पुलिस कार्रवाई के बाद उमरझरी गांव में तनाव और भय का माहौल बना हुआ है। ग्रामीण एक तरफ बाघ के डर से परेशान है तो दूसरी तरफ दर्ज मामलों को लेकर भी नाराज है।
टाइगर को नहीं पकड़ा गया तो उनका और एक आंदोलन बढ़ेगा। नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। हमने अभी पहले ऑलरेडी आरआरटी की टीम हमारी लगी हुई है जो कैप्चर करने के लिए एक्सपर्ट लोग हैं, और अभी हमने एक टीम और बुलाया है। तो अंदाजे 24 घंटे के अंदर में वो पकड़े जाएंगे, ऐसे पूरी गारंटी। क्या प्रोसेस चालू है अभी आपकी ऑफिस में? वहाँ पर हम उसको ढूंढने के लिए अलग अलग टीम भेज रहे हैं। जहाँ पर भी अगर वो क्या बोलते हैं दिखती है तो फिर वो कम्युनिकेशन करके हम उसको वहाँ पर डार्ट करेंगे ट्रैंकुलाइज गन से। अगर वो ट्रैंकुलाइज गन से वो लग गया, उसको ट्रैंकुलाइज हो गई ना, वो इंजेक्शन अगर चला गया अंदर हाँ, तो फिर वो बेहोश हो जाएंगे, फिर उसको टेस्ट करेंगे। अभी क्या क्या लग रहा है आपके कौन से क्षेत्र में अभी ये मौजूद होगी या किस तरह से? क्योंकि गाँवकरी का कहना था कि कल भी वो दिखाई दी थी यहाँ पर। हाँ, कल दिखाई देंगे, लेकिन अभी क्या बोलते हैं आसपास में 10 किलोमीटर के अंदर में कहीं भी हो सकते हैं। अपन इसमें गारंटी से नहीं बोल सकते कि 2 किलोमीटर के अंदर होंगी, 1 किलोमीटर के अंदर होंगी। ऐसे सर्च टीमें चारों तरफ अपने लगी हुई है उसको सर्च करने के लिए। क्या 2 दिन के भीतर में पकड़ी जाएगी? हाँ, बिल्कुल 2 दिन के अंदर तो कोई भी हालत में पकड़ी जाएगी। एक्सपर्ट आए हैं अब। साकोली तहसील के उमरझरी गांव से एक बड़ी खबर सामने आई है, जहां बाघ के हमले में गंभीर रूप से घायल महिला की इलाज के दौरान मौत हो गई। घटना के बाद पूरे इलाके में दहशत के साथ साथ भारी आक्रोश का माहौल बना हुआ है। उमरझरी गांव की निवासी करीब 50 वर्षीय माया रामकृष्ण सोनवणे पर कुछ दिन पहले खेत में काम करते समय बाघ ने अचानक हमला कर दिया था, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई थी। उन्हें पहले स्थानीय अस्पताल में भर्ती कराया गया और बाद में नागपुर के एक निजी अस्पताल में रेफर किया गया, जहां 1 अप्रैल की रात करीब 10 बजे इलाज के दौरान उनकी मौत हो गई। घटना के बाद वन विभाग ने त्वरित कार्रवाई करते हुए 2 अप्रैल को पीड़ित परिवार को 10 लाख रुपए की आर्थिक सहायता प्रदान की। इसके साथ ही शेष 15 लाख रुपए मुआवजा परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी तथा आंदोलन के दौरान दर्ज मामलों को वापस लेने का आश्वासन दिया गया। वन विभाग ने हमलावर बाघिन को 2 दिनों के भीतर पकड़ने का दावा किया है। इसके लिए इलाके में सर्च ऑपरेशन तेज कर दिया गया है और निगरानी बढ़ाई गई है। ग्रामीणों ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि प्रशासन अपने वादे पूरे नहीं करता है तो बड़ा आंदोलन किया जाएगा। फिलहाल पूरे क्षेत्र में तनाव और भय का माहौल बना हुआ है। मी गोविंद भेंडारकर, माननीय नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी म्हणून मी बोलतो या ठिकाणी। ह्या क्षेत्रामध्ये ही 3री घटना आहे। त्याच्याबद्दल आम्ही सर्व इथल्या जनतेच्या दुःखाशी सहभागी आहोत आणि माननीय नानाभाऊ पटोलेची पहिली मांपेवाड्याची घटना झाली आणि त्याच्यानंतर ही उमरझरी घटना झाली, त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यासाठी माननीय नानाभाऊ पटोले स्वतः तिथं हजर झाले आणि वैयक्तिक शासनाला त्यांनी सांगितलं की बा अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा आणि अजूनही माननीय नानाभाऊ पटोले हे या शासनाच्या संपर्कात आहेत। आम्ही पूर्ण सूचना दिल्या इथून कार्यालयाच्या माध्यमातून आणि ती शासनाशी त्याबद्दलचे वार्तालाप करत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी जी घटना झालेल्या आहेत पुनरुक्ती अशा घटना पुन्हा होता कामा नये आणि तात्काळ त्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा असं त्यांनी मागणी केलेली आहे। आणि बंदोबस्त नाही झालं तर बोलल्याप्रमाणे, कारण भयंकर मोठा उद्रेक वाढलेला आहे। एखादा जीव जाणे, एखाद्या खर्च, पैसे भेटणे काय फार मोठी महत्वाची गोष्ट नाही, पण एखाद्याचा जीव जात असेल आणि ही 3री घटना आहे आणि पुन्हा काय एखाद्या घटनेची वाट पाहावी काय, तेव्हा त्या वाघाला पकडणार काय? म्हणून फॉरेस्ट ऑफिसनी तात्काळ याच्यावर कारवाई करून त्या वाघिणीला पकडावं, अन्यथा फार मोठा उद्रेक होऊन मग हातातली परिस्थिती हाताबाहेर जाईल हे काही सांगता येत नाही। आणि म्हणून नानाभाऊ पूर्णपणे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। प्रत्यक्ष नानाभाऊ जाऊन त्यांची भेट घेणार आहे पुन्हा, आणि म्हणून त्यांनी मला इथं पाठवले की काय परिस्थिती आहे, कुठल्या उर्दक न होता शासनाच्या वतीने जे काय मान्य मागण्या असतील शासनानं मान्य मागण्या करावं असं आमची त्यांना विनंती आहे। मी डॉक्टर अशोक कापसे, साकोली तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि आम्ही नानाभाऊच्या वतीने या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। अतिशय दुःखद घटना आहे आणि नानाभाऊंनी आतापर्यंत नेहमी जो विषय विधानसभेमध्ये याच्यावर उचललेला आहे की वाघाची जी परिस्थिती आहे ही या बाजूला किंवा हा जो एरिया आहे हा जंगली प्रदेश असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे वेळोवेळी नानाभाऊंनी प्रश्न उचलल्यानंतर सुद्धा आता संबंधित जे सरकार आहे त्यांनी याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं दिसते आणि त्याच्यामुळे आज आमच्या आदिवासी कुटुंबातले लोक आहेत, एक महिला आहे आणि अशा प्रकारे हे वेळोवेळी ज्या घटना घडतायत
त्याला कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि तुमच्याकडे कोणावर आता जे गुन्हे दाखल असतील, आता ज्या घटना घडल्या तर ह्या अशा परत घटना होऊ नये अशा प्रकारे, आणि जे काही आता मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे त्यासाठी नानाभाऊ प्रयत्नशील आहेत. सकाळीच त्यांचा फोन आला होता की ते पुन्हा याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, वनमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि याच्यावर काय करता येईल आपल्याला हे नानाभाऊ सगळं करणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपली ही जी जनता आहे या जनतेच्या सर्व सुखदुःखांमध्ये आमचे नेते, आम्ही सर्व आमचे काँग्रेस कमिटी जी कार्यकारिणी हे त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. तो लवकरात लवकर या पाठवगाने पकडावं. आज 8 दिवस झाले परंतु ह्या वाघाला ते पकडू शकत नाही. आज एकाच शेतकऱ्याच्या हातून करंट लागून एकाच जनावर मेला तर ते 2 घंट्यात त्याला जेरबंद करतात. परंतु हा एवढा आता वाघ मारत आहे. आज किंमत अशी झाली का जनावरांची किंमत मोठी आहे माणसापेक्षा. माणसाला काही किंमत राहिली नाही वन विभागाच्या नजरेमध्ये. आणि म्हणून या फॉरेस्टवाल्यांनी 2 दिवसात हा वाघ जर नाही पकडला तर बहुत मोठा ह्या एरियामध्ये मोठं आंदोलन होईल आणि ह्या फॉरेस्टवाल्यांचे काय गत होईल हे काही सांगता येणार नाही. मी लीलाधर पटले, तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी. चा विषय असा आहे की मायाताईला काही फॉरेस्टवाले जबाबदार आहेत. जर त्यांनी तात्काळ त्यावेळेस तिला प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेले असते तर कदाचित तिचा प्राण वाचला असता. आम्हाला विषय पैशाचा नसतो. आमची एकदा जीव गेला की तो जीव दुसऱ्यांदा येत नाही. म्हणून आम्ही परवाच्या दिवशी रास्ता रोको केला आणि त्या रास्ता रोकोमध्ये आमच्या काही मागण्या होत्या. कारण हा जंगल जो आहे हा आधी दुचन जंगल असायचा, आमच्या बापाचा जंगल सांगायचा उद्देश. आणि तो आता जंगल वाईडलापला गेला, त्याच्यामुळे जड वाहतुकीला यांनी बंदी घातलेली होती. मग आमचे ट्रॅक्टर गेले, आमचे हार्वेस्टर गेले तरी ते जाऊ देत नव्हते. आणि ती आमची एक मागणी होती, ती मागणी त्यांनी पूर्ण केली. त्याच्यानंतर आता वाघिणींनी त्या मायाबाई तर गेल्या, त्याच्यानंतर काल त्या आमगावच्या एका बाईला पकडलं आणि आमगावच्या बाईला पकडल्यामुळे तिला आम्ही नागपूरला त्यांनी त्या पद्धतीनं मदत केला, त्यांनी सहकार्य पण केला, त्यांची ती ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. परंतु हे समजा आज काल तिला पकडलं, उद्या दुसऱ्या बाईला पकडतील, माणसाला पकडतील, म्हणजे ही वाघीण किती लोकांचा म्हणजे नरभक्षक झालेली आहे. आणि ह्या फॉरेस्टवाल्यांचा काम आहे की लवकरात लवकर पकडायला पाहिजे. हे सांगतात भेटत नाही. एवढे फॉरेस्टवाले असून एक वाघीण समजा त्यांना चकमा देत असेल तर हा म्हणजे फार कठीण विषय आहे. आम्ही आमच्या जंगलाच्या शेजारी आमचे शेत आहेत आणि आम्ही आमच्या शेतात मका आहे, आमच्या शेतात धान आहे आणि हे जे जनावर आहेत ते जनावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. आम्ही ज्या वेळेस करंट लावतो जनावर येता कामा नये. एखादा चुकीनं समजा एखादा जनावर गेला तर अशा वेळेस काय ते आम्हाला अंदर मारतात आणि आज आमच्या लोकांचे जीव जात आहेत. फार कठीण आहे आणि म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की त्यावेळेस सांगितलं की 8 दिवसाचं त्यांनी सांगितलं होतं 8 दिवसात आम्ही पकडून दाखवू. परंतु 8 दिवस झाले अजूनपर्यंत आणि जर आता लवकर पकडला नाही आणि एखाद्याला समजा अजून अशी इजा झाली तर आता आमच्या पंचक्रोशीतले जेवढे गाव आहेत ते गाव एक होतील आणि इथं आमच्या म्हणजे फॉरेस्टवाल्यांची काही ऑफिस राहणार नाही, काही राहणार नाही, उद्ध्वस्त करून टाकू जर अशा पद्धतीने होतील तर आमच्या लोकांचे जीव जाता कामा नये. दुसरा विषय असा आहे की तो जो मुलगा आहे, आता ती बाई गेली, त्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर 25 लाख रुपये शासनाच्या नियमानुसार त्याला भेटायला पाहिजे, हा एक मुद्दा राहील. आणि लोकांना त्रास होता कामा नये, आता लोकांना त्रास होता कामा नये एवढा आमच्या ह्या आजच्या प्रसंगी मागण्या आहेत. आणि अजून एक विषय आहे, आम्ही आताच बोललो की 570 रुपये रोजी वाउचरवर 570 रुपयेची सही घेतात. एक भूषण पाटील कोणीतरी वाईल्ड लाईफचा आहे ते मला माहित नाही. आणि त्या बाया इथल्या सांगायच्या त्या दिवशी की 300 रुपये आमच्या हातात भेटतात. आणि तो असा म्हणतो, त्यांचे अधिकारी असे म्हणतात जर तुम्ही कोणाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. म्हणजे ही हुकुमशाही आहे का? म्हणजे लोकशाही असलेल्या देशात जर हुकुमशाही चालत असेल तर ती आमच्यासाठी गोरगरिबांसाठी केविलवाणी गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्याकडे सुद्धा फॉरेस्टवाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे एवढी ह्या प्रसंगी मी मागणी करतो. विसापुरे साहेब SDPO आहेत. परवाच्या दिवशी आम्ही रास्ता रोको केला, त्याच्यात आमचे लोक गावातले लोक होते, त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यांना सांगितलं जर गुन्हा दाखल केला आमच्यावर, ते जर मागे घेत नसाल तर हे अडचणीचा विषय येईल. आणि म्हणून आपण त्यांच्याकडून तुम्हाला सुद्धा आश्वासन घ्यायचं आहे. त्यांना सांगितलं मी तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे की आम्ही हे आमच्या ज्या गरीब लोकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे लगेच मागे घ्यायचे आहेत, एवढा मी त्यांना सांगितलं. त्यांनी आता 10 लाखाचा चेक दिलेला आहे आणि आम्ही लिहून घेत आहोत की त्यांना नोकरी. आणि 15 लाखाच्या चेकासाठी
किंवा त्यांच्या खात्यात जमा व्हायसाठी तो माझा गरीब माणूस फिरणार नाही. ते फॉरेस्टवाल्यांची जबाबदारी राहील की त्याच्या खात्यात ते पैसे जमा करून द्यायचे. त्याचा अकाउंट खोलायचा असेल तरी तो फॉरेस्टवाला त्याला बँकेत घेऊन जाईल, तू खोल. तो अडाणी माणूस आहे आणि तो दुःखात आहे, त्याचा मुलगा दुःखात आहे, तो दुःखात आहे, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं ड्रोन कॅमेरे लावले आहेत, डाट मारतो आहे. आता ते त्यांच्या भाषेत काय करतात ते आम्हाला काही माहित नाही, आमच्या गरीब लोकांना काही माहित नाही. आमचं म्हणणं एकच आहे की वाघाला पकडून दाखवा आणि वाघाला पकडून कुठेही सोडून द्या, कुठेही नाही. पण आमच्या हे जे 5-6 गावात यांना जो त्रास होत आहे, आज परिस्थिती अशी आहे की सर्व शेतकरी लोक आहेत, म्हणजे काळ्यांना जाणारे, तेवढेच नाही तर मोहफुलं वेचणारे लोक आहेत. मग आता शेतात मका आहे, त्यांच्या बायका आपल्या नवऱ्याला सांगतात जाऊ द्या, ह्या वर्षी शेती नाही पिकली तरी चालेल पण तुम्ही शेतात जाऊ नका, कारण प्रत्येकाला जीव प्यारा आहे, प्रत्येक माणसाला जीव प्यारा आहे. आणि म्हणून तो शेत आता उघड्यावर पडलेला आहे, त्यांना उत्पादन होणार नाही. मी आत्ताच ते SF जे आहे त्यांना म्हटलो की समजा यांना नुकसान झाली तर तुम्ही त्यांना चेक देणार आहात का, जसे अवकाळीचे चेक मिळतात तसे तुम्ही त्यांना चेक देणार आहात का, असा बोललो त्यांना. नाही म्हणे आम्ही लवकरात लवकर पकडू. आणि आत्ताही सांगतो मी, आम्ही 2 दिवसाची अल्टिमेट दिलेली आहे. 2 दिवसात जर पकडला नाही तर आमच्या गावाचे गाव एक होतील फॉरेस्टवाल्यांच्या विरोधात. 2 अप्रैल 2026 को आशीर्वाद नर्सिंग कॉलेज के विद्यार्थियों ने शैक्षणिक भ्रमण के तहत भंडारा का दौरा किया। इस शैक्षणिक सहल का मुख्य उद्देश्य विद्यार्थियों को व्यवहारिक ज्ञान प्रदान करना था। भ्रमण के दौरान छात्रों ने जल शुद्धिकरण प्रक्रिया तथा दूध के निर्जंतुकीकरण के बारे में विस्तार से जानकारी प्राप्त की। विशेषज्ञों द्वारा उन्हें इन प्रक्रियाओं का महत्व, उपयोग और स्वास्थ्य पर इसके प्रभाव के बारे में समझाया गया। इस अवसर पर कॉलेज के संस्थापक डॉक्टर चंदवानी, प्राचार्य शहारे मैडम, रोहिणी मैडम तथा शिक्षक और कर्मचारी उपस्थित रहे। सभी ने विद्यार्थियों का मार्गदर्शन करते हुए उन्हें सीखने के लिए प्रेरित किया। यह शैक्षणिक भ्रमण विद्यार्थियों के लिए अत्यंत ज्ञानवर्धक और प्रेरणादायक साबित हुआ। राज्य मंत्री एवं रामटेक के विधायक आशीष जायसवाल के जन्मदिन को एक नई दिशा देते हुए आशीष उमा देवी नंदकिशोर जायसवाल फाउंडेशन ने इसे सेवा और समर्पण के रूप में मनाया। फाउंडेशन के सदस्य अवेश खान एवं निक्कू पिल्ले के नेतृत्व में टीम ने कन्हान स्थित माटीमंत निवासी शाला एवं छात्रावास पहुंचकर 50 से अधिक बच्चों को राशन किट, शैक्षणिक सामग्री एवं अन्य आवश्यक वस्तुएं वितरित की। इस दौरान बच्चों के साथ आत्मीय संवाद स्थापित किया गया और उन्हें जीवन में आगे बढ़ने के लिए प्रेरित किया गया। कार्यक्रम का विशेष आकर्षण बच्चों के साथ मिलकर किया गया। केक कटिंग समारोह रहा जिसमें सभी ने मिलकर विधायक के अच्छे स्वास्थ्य और दीर्घायु जीवन की कामना की। इस अवसर पर अवेश खान, निक्कू पिल्ले, राजा कुमार, अमीन खान, अभिलाष पिल्ले, तनिष्क पिल्ले एवं सुशील भिवगड़े सहित अन्य सहयोगी उपस्थित रहे। फाउंडेशन का मानना है कि समाज के कमजोर वर्ग के साथ खुशियां बांटना ही सच्ची सेवा है और इसी उद्देश्य के साथ संस्था आगे भी निरंतर कार्य करती रहेगी। गोंदिया शहर के शिवलाइन क्षेत्र स्थित प्रसिद्ध हनुमान मंदिर में हनुमान जयंती के पावन अवसर पर गुरुवार को सुबह से ही श्रद्धालुओं की भारी भीड़ देखने को मिली। मनोकामनाएं पूर्ण करने वाले हनुमान मंदिर के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में केवल गोंदिया ही नहीं बल्कि भंडारा और बालाघाट जिलों से भी लाखों श्रद्धालु दर्शन के लिए पहुंचते हैं। हर वर्ष यहाँ हनुमान जन्मोत्सव बड़े ही धूमधाम और उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर करीब 1 लाख से अधिक भक्त मंदिर में उपस्थित होकर भगवान हनुमान के दर्शन करते हैं। मंदिर समिति द्वारा श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद की विशेष व्यवस्था की गई थी। नौसाला पावनारा देवस्थान के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में श्रद्धालु अपनी आस्था के प्रतीक स्वरूप सोने चांदी के आभूषण भी अर्पित करते हैं। हाल ही में एक भक्त द्वारा भगवान को सोने की गदा और मुकुट भी अर्पित किया गया। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर परिसर में भक्ति और श्रद्धा का अद्भुत माहौल देखने को मिला। हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है धूमधाम से। इसमें गोंदिया के अंदर शिवलाइन स्थित जागृत हनुमान मंदिर में सुबह से 5 बजे से महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें हजारों आदमी ने आकर दूध से अभिषेक किए। उसके बाद में अपना क्या हवन किया गया। हवन के पश्चात हनुमान जी महाराज के प्राकटोत्सव मनाया गया, आरती की गई, उसमें हजारों आदमी शामिल हुए। अभिषेक के अंदर धोती कुर्ता, पजामा कुर्ता पहन के रंग रंग पोशाकों में आम जनता आई और उन्होंने महाअभिषेक किए। कम से कम 30 से 40 हजार आदमी में रात को 10 बजे तक 30 से 40 हजार आदमी
दर्शन करने के लिए आएंगे। इसमें महिलाएं भी, पुरुष भी, सभी तरह के लोग, छोटे बड़े बच्चे सब। अत्यंत असा पावन दिवस आहे, हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे आणि या दिवशी आमच्या या गोंदियातील सिव्हिल लाईन येथील जो आपला हनुमानजीचा जो मंदिर आहे त्या देवळात पहाटेपासूनच सैकड़ो लोक इथं सकाळपासूनच गर्दी करतात. अभिषेक होतो सकाळी आणि आताच आरती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती लोक जे आहेत दर्शनासाठी बाहेर रांग लावून आहेत. आज हनुमानजीच्या दर्शनासाठी लोकांनी इथं गर्दी केलेली आहे. सर्व सिद्धी दाते हनुमानजी आहेत आणि खूप या देवळाची जी प्रचिती आहे की हा जो मंदिर आहे गोंदिया मध्ये जो हा मंदिर आहे हा मंदिर जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंदिरात हनुमानजीचे दर्शन करण्यासाठी हजारो लोक येतात आणि तुम्ही जे सांगितलंय की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यातून सुद्धा या मंदिरात लोक गर्दी करतात आणि हनुमानजीची इथं पूजा अर्चना आणि स्तुती करण्यासाठी येतात. आमच्या श्री हनुमान मंदिर सेवा समिती शिवलाईन गोंदियाकडून 2 दिवसीय कार्यक्रम हनुमान जन्मोत्सव येथे करत आहो. काल सकाळी सुंदरकांड झाला, 3 वाजे हनुमान चालीसा पठण झाले. संध्याकाळी जे हनुमान चालीसा पठण केले त्यांना महाप्रसाद वगैरे काल रात्री कार्यक्रम होते. आज सकाळीच 5 वाजे अभिषेक बाबांचे झाले. त्यांच्यानंतर 7 वाजे हवनाचे कार्यक्रम झाला. 8 वाजे आरती झाली न आता सध्या मंदिरचे द्वार कपाट खोलून सारी बाबाचे दर्शन सुरू झालेले आहेत. याच्यात आता सर्व जे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून, भंडारा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून, बालाघाट जिल्ह्यातून ना मुंबईकडून पण काही भक्त लोक इथे येत आहेत. कारण की काही लोक असे आहेत जे 20 वर्षापासून या मंदिरापासून जुळले आहेत. ते बाहेर असतात पण हनुमान जन्मोत्सव जेव्हा असते तेव्हा ते गोंदियाला हनुमान जन्मोत्सव मानण्यासाठी इथे येतात ना. त्यांची कुठे ना कुठे आपला हनुमान मंदिर जागृत हनुमान मंदिर आहे म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण होते म्हणून इथे लोक जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतात. आपल्या हनुमान मंदिर जो बाबा आहेत त्यांना आधी मुकुटच्या सोन्याचे जे मुकुट चढवण्यात आले होते, त्याच्यानंतर एक छत्र म्हणून चढवण्यात आले होते सोन्याचे. त्याच्यानंतर एक हनुमानजीचे जे गधे असतात, गदा ते आम्ही ज्याला म्हणतो ते पण सोन्याचे इथे चढवण्यात आले आहे. चलती ट्रेन में चढ़ने की कोशिश कर रहे एक यात्री की ट्रेन के नीचे आने से दर्दनाक मृत्यु हो गई। घटना तुमसर रोड रेलवे स्टेशन पर बुधवार 1 अप्रैल को शाम 7:30 बजे घटित हुई। मृतक की प्राथमिक पहचान नागपुर निवासी घनश्याम गुर्वे उम्र 55 वर्ष के रूप में हुई है। इस घटना के बाद रेलवे की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। अहमदाबाद हावड़ा एक्सप्रेस तुमसर रोड स्टेशन पर 1 अप्रैल की शाम करीब 7:30 बजे पहुंची थी। ट्रेन के रवाना होते समय एक यात्री जल्दबाजी में चलती ट्रेन में चढ़ने का प्रयास कर रहा था। इस दौरान उसका पैर फिसल गया और वह सीधे पटरियों की ओर गिर गया। देखते ही देखते वह ट्रेन के पहियों के नीचे आ गया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। इस घटना को देख मौके पर मौजूद यात्रियों और रेल कर्मचारियों में हड़कंप मच गया। लोगों ने तुरंत मदद की कोशिश की, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। हादसे के बाद यात्रियों में आक्रोश देखा गया। रेलवे पुलिस ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया और मामले की जाँच शुरू कर दी है। तुमसर उप विभागीय पुलिस अधिकारी कार्यालय की ओर से अवैध हाथ भट्टी शराब के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। गोबरवाही थाना क्षेत्र के चिखला गांव में पुलिस ने छापा मारकर करीब 1,76,700 रुपए का अवैध सामान जब्त किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस उप निरीक्षक राठौड़ ने कार्रवाई करते हुए आरोपी कोमल रितेश दहाड़ उम्र 35 वर्ष को हिरासत में लिया। मौके से 800 किलो सड़ा महुआ, प्लास्टिक ड्रम, जर्मन करछी, करीब 50 लीटर अवैध शराब, छोटे पीपे और प्लास्टिक पाइप बरामद किए गए। इस मामले में महाराष्ट्र दारूबंदी कानून के तहत अपराध दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अतिरिक्त पुलिस अधीक्षक नीलेश मोरे और एसडीपीओ मयंक माधव के मार्गदर्शन में की गई।